आणि आता एक नजर टाकणार आहोत 9 मोठ्या बातम्यांवर। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचं उद्या मुंबईतल्या 3 लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईतल्या कार्यकर्त्यांसाठी उद्या संमेलनाचं आयोजन। वादातोस पण दादा नवा। शिरूर मतदारसंघात रोहित पवारांचे फलक झळकले। पुण्याचा दादा कोण अशी चर्चा आता फ्लेक्सवरून रंगली। शिक्षकांना निवडणुकीच्या कामात न लावण्याच्या मागणीवर मनसे कायम। मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट। अमित ठाकरेंनी राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं पत्र। पोलिसांना कोण धमक्या देत असेल तर राज्याला सध्या दुबळा गृहमंत्री लाभलाय। संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। तर पोलिसांना धमकी देणं म्हणजे गृहमंत्र्यांवर थुंकण्याचा प्रकार असल्याची ही राऊतांची टीका। गणपत गायकवाडांचे चुलत भाऊ अभिमन्यू गायकवाडांच्या कार्यालयाची तोडफोड। 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडनं कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही मारहाण। 31 मार्च पर्यंतचा कांदा निर्यात बंदीचा निर्णय कायम। कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। कांद्याचे बाजारभाव पुन्हा मोठ्या प्रमाणात कोसळण्याची भीती। चंडीगड महापौर निवडणुकीची पुन्हा मतमोजणी करा। सुप्रीम कोर्टाचे आदेश। अवैध ठरवलेली 8 मतं वैध असल्याची कोर्टाकडनं स्पष्टोक्ती। आपचे 3 आमदार घेऊनही भाजपची घोर निराशा। आपचे 3 नगरसेवक फुटूनही भाजपचं स्वप्न भंगलं। गैरकारभारानंतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोर्टाच्या देखरेखीमध्ये महापौराचा निर्णय। निवडणूक अधिकाऱ्यानं खोटं बोलून मतं अवैध ठरवल्याचाही ठपका। आपचा महापौर बसला। महायुतीची 23 तारखेला इस्लामपूरला जाहीर सभा। सर्व घटक पक्षही सहभागी होणार। रयत क्रांती संघटनेकडनं सभेचं आयोजन।